टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। अशोक चव्हाण आजच भाजपात पक्षप्रवेश करणार। अशोक चव्हाणांसोबत अमर राजूरकरही प्रवेश करणार। दुपारी 12 वाजता बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेसाठी उद्या अर्ज भरणार। भाजपकडून उद्या राज्यसभेची उमेदवारी जाहीर होणार। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला थोड्याच वेळात घेणार शरद पवारांची भेट। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच घेणार भेट। शेवटपर्यंत काँग्रेस सोबतच राहणार। अशोक चव्हाणांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर वडट्टीवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंकडून भाजपात येण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू। मंत्री गिरीश महाजनांचा दावा। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत खासदार राजन विचारांनी घेतली पोलीस सह आयुक्तांची भेट। पुण्याप्रमाणे ठाण्यातही गुंडांची परेड घेण्याची आयुक्तांकडे विचारांची मागणी। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर। जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे। विविध विकास कामांचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार। आज देशभरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी गणेश मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी। माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिरात भाविकांकडून बाप्पाची भक्तिभावे पूजा। गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिरात पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर 3 ते 4 दिवसात शिक्कामोर्तब होणार। या अहवालावर सरकार विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता। मंत्रालयासमोर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न। दोघांवर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक। गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी महामार्गावर ब्लॉक। वाहतूक जुन्या हायवेवरून वळवणार। स्पाइसजेट कंपनी 1400 कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करणार। आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे कर्मचाऱ्यांना काढणार। नीट यूजीच्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू। अर्जासाठी 9 मार्च पर्यंतची मुदत। नीट यूजीचा 14 जूनला लागणार निकाल। राज्यात अनुसूचित जमातींचे 37,000 जात प्रमाणपत्र अवैध। काही जमातींमध्ये मोठ्या प्रमाणात मूळ जमातींच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन घुसखोरी झाल्याचे चित्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।